गाईस आता चेक करा किती सुंदर दिसतंय, खाली रांगोळी, दिवे, कंदील, लाइटिंग किती सुंदर दिसतंय ना सर्व काही। माझ्या मागे आहे श्रीराम मंदिर, भाई काय सुंदर सजवलेलं आहे ना राम मंदिराच्या बाहेर बघा। ओ अरे ओ भाई पूर्ण गल्ली लाल लाल झाली भाई, असे काही फटाके पाहिजे मग मजा येते। पास काय शॉट फोडतोय सुमित? ओ अरे हे काय आणलं तू? 12 शॉट। हा 12 शॉट। वो जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तर गाईस लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून। तर गाईस आज आहे लक्ष्मीपूजन आणि ना आता वाजलेले सकाळचे 9। बाय द वे मला आता जायचं आहे दुकानामध्ये, त्याआधी मी करतो फराळ। जसं तुम्हाला माहिती आहे आमच्या दुकानात पण पूजा असते, म्हणजे ज्यांचं दुकान असतं ते ऑलमोस्ट लोक पूजा करतच दुकानामध्ये। लक्ष्मीची पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त दुकानाबाहेर पण फटाके फोडू। आणि गाईस आज सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी उठून मस्त फटाके फोडता। फटाक्यांचा आवाज आला मला सकाळी 5:30ला उठला मी, गेट वगैरे उघडून बाहेर गेला, बघत होता तर फक्त एकच जण फटाके फोडत होता आणि तो पण मित्र होता। मग त्याचे पण बॉम्ब संपून गेले, मग तो पण घरात चालला गेला, मी पण घरी येऊन झोपून गेला। मला इच्छाच नाही झाली यार फटाके फोडायची। आधीच अशी मजा होती ना दिवाळीमध्ये की ना सर्वजण म्हणजे गल्लीतले ऑलमोस्ट सर्व मुलं उठून फटाके फोडायचे, सद्दाम बॉम्ब, लोंगी फटाके, लड। पण आधीसारखी ती मजा राहिलीच नाही आहे। मी पण घरी येऊन झोपून गेला, मग वेदने 8 वाजता फटाके फोडले। वेद आणि पप्पा आता गेलेले दुकानावर, वेद आहे ना त्याच्यातनं काही फटाके पण घेऊन गेला। गाईस तर चला फराळ करून घेऊ मस्त। आज आहे फिकी शेव, तिखट शेव, पापडी, मिठाई, चिवडा। गाईस तर आता आहे ना माझा नाश्ता झालेला आहे मस्त। आणि या बघा आजसाठी या पंत्या काढून ठेवलेले आहे, म्हणजे हे दिवे काढून ठेवलेले, हे संध्याकाळी लावू। सो हे गाईस तर आता मी आलेलं आहे दुकानावर आणि माझ्यासोबत बघा स्वनिके आणि वेद आहे। तिथे बघा आम्ही लावलं होतं आता तोरण, ही साईड लावली होती मी, ही साईड लावली होती वेदने। तर आता आम्ही दुकानावर आहे आणि आता करणार आहे आम्ही पूजा। तर वेदनेने फटाके आणले होते, लोंगी फटाके। तर स्वनिक म्हणतोय की आता त्याला चल म्हणे आपण फोडू। तो बघा पाण्यात फेकशील तर तो विजेलच ना, वरती फेक ना जरा। स्वनिक तू नाही आणले फटाके? कोणते आणले तू? माझेच फटाका, विडू बॉम्ब। म्हातारा लोकांसमोर कधी फटाके फोडायचे नाही, जर त्यांच्या समोर फुटले ना ते घाबरून जातात, खूप घाबरतात। पहिले बघून घ्यायचं फेकायचे आधी कोणी येते की नाही। नाही आलं नाही येत तुला फोडता नाही येत, हे घे अजून गाडीमध्ये टाक, ठीक आहे ना। आता बिना वाद सोलून फटाका फोडतोय पण घाबरणार नाही ना, फोड। फेक 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 फेक। शिकलास मनिक, शिकला। तर काही आता चालू आहे पूजा, काकांच्या दुकानात तिथे पूजा होते, लोक इथे बसून गेम खेळताय मोबाईल मध्ये, तिथे आहे पूजा आता। चल आता या दुकानात आलेले, आता बसू पूजाला। भूमिदेवताभ्यो नमः। फुलवंदेतो पुष्पाणि माल्यान्तां पुष्पाणि समर्पयामि। दुर्गा जमिनीला लावायचे समुद्रवसने देवी। फुलवंदेची पुष्पाणि माल्यान्तां पुष्पाणि समर्पयामि। शरणागतीनाथं परित्राणपरायणे नमस्कार करून घेता सर्वस्वते दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, कामना पुठी, जय देव जय देव। आता होती आरती आणि आरती आता झालेली आहे, तर तिथे परत पूजा चालू झाली आहे आणि इथे येऊन आता फटाके फोडताय। अरे 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 दादू फूस तुझ्यासारखा। हे गाईस तर मी दुकानावरून आता आलो होतो बाईकसाठी हार घ्यायला, बिकॉज आपल्या मस्तानीची ही पहिली दिवाळी आहे, त्यासाठी म्हटलं हिच्यासाठी एक हार घेऊ मस्त। मी विचार करतोय ऑरेंज कलर आहे ना, तर हिच्यावर व्हाईट कलरचा घेऊ हार। काका त्या गाडीसाठी पांढऱ्या कलरचा हार दाखवा, कितीचा आहे हा? बरोबर भाव लावा, माहिती आहे तेवढा भाव नाही आहे, बरोबर भाव लावा। 100 रुपयाला नाही, 80 रुपयाला भेटणारे हार आहे हे, आणि यांची किंमत म्हणताय 300 रुपये। बरोबर आहे, हेच दिवस असतात यांचे कमवायचे। मग म्हटलं दुसऱ्या दुकानावर येऊन जातो।
काय ट्रॅफिक जाम होते. अरे झगडे झाले दिवाळीच्या दिवशी झगडे. एवढे ट्रॅफिक आहे यार, साहजिकच आहे कोणाच्या गाडीला गाडी लागणार. काहीच फायनली मी हार लावलेला आहे बाईकला आणि ऑरेंज कलरचाच घेतला. ते जे व्हाईट कलरचे होते खूप महाग होते यार, खूप महाग होते लिटरली. मम्मी घेऊन घेतला हा ऑरेंजवाला. हा पण मस्तच दिसतो असे. महादेव पण आहे इथे. आताच मस्त वॉशिंग करून आला होता बाईकला. चल आता हार घेतलेला आहे. भाई काय भयंकर गर्दी आहे ना. तर गाईस आता आम्ही आलेले घरी आणि आता करताय जेवण. बटाट्याची भाजी, वरण भात आणि बासुंदी मस्त. गाईस तर जेवण वगैरे करून आहे ना मी मम्मीसोबत आता आलो होतो दिवे घ्यायला. मम्मी ना दिवे घ्यायला आली होती. कोणते घेतले का ते बघा, ते दिवे घेतले मम्मीने. हां तर आहे ना गाईस महागाई एवढी वाढलेली ना, ते फक्त जे 2 दिसत आहे ना ते 100 रुपयाला 2 येते. हे ना या सीझनमध्ये ना एवढे महाग असतं. नाही तर तुम्ही असे जातील ना तर एकदम तुम्हाला स्वस्त 50मध्ये 2 भेटून जातील. हे सीझन चालू आहे ना त्यामुळे खूप महागाई आहे. साचे खांब घेतले. मग आता आहे ना आम्हाला मंदिरासाठी तोरण पण घ्यायचं होतं. फक्त सिंगल लाईनवाला एक हार होता, हार पण नाही एक तोरण होतं. ते बघा ते कसं आहे, फक्त तसेच फुलं लागलेले होते. ते ओरिजिनल फुलं होते. ते 100 रुपयाला. मी 50चा हार आणला ते 100 रुपयाला. फक्त सिंगल लाईन 10-15 झेंडूचे फुलं असतील त्याच्यात. आज संडे आहे असं वाटतच नाही आहे एकदम. म्हणजे असं गर्दीचा दिवस असतो ना कोणता, शनिवार वगैरे, सेम तसाच वाटतोय. बघा या साईडला ना एवढी गर्दी नाही तर स्वीट्सचे दुकान वगैरे त्यामुळे. तर गाईस मी आता आलो होतो मम्मीसोबत पुन्हा घरी आणि ना थोडेफार काही कामं केले आणि मी आता झालेलो आहे रेडी. बघा कपडे, न्यू कपडे. हे मी माझ्या बड्डेच्या वेळेस घेतलं होतं. मम्मीने घेऊन दिलं होतं ना, ट्रेंड्समधून घेतलं होतं, तिथून घेतलेलं आहे हे. तर आता मी तेच घातलेलं आहे. आणि बघा इथे मस्त दिवे लावायची तयारी सुरू आहे. म्हणजे ना इथे आता दिव्यांमध्ये तेल आणि वाती लावलेले आहे आणि मम्मी इथे बनवते मस्त रांगोळी. गाईस तर आता चेक करा किती सुंदर दिसते. खाली रांगोळी, दिवे, कंदील, लाइटिंग किती सुंदर दिसतं ना सर्व काही. बदामाच्या झाडापासून तर निंबाच्या झाडापर्यंत दिवे लावलेले. त्या साईडला पण 2 लावलेले, तिथून पण दरवाजा आहे ना बघा. मित्रांनो मी आता आलेलो आहे आपल्या प्रभूंच्या दारी. म्हणजेच की मी श्रीरामांच्या मंदिरात आलेलं आहे. आता माझ्या मागे आहे श्रीराम मंदिर. भाई काय सुंदर सजवलेलं आहे ना. राम मंदिराच्या बाहेर बघा किती मस्त लाइटिंग आहे. तिथूनच जिथून एंट्री आहे ना त्या साईडने, तिथून एवढी मस्त आहे ना. जे तुम्ही आता बघितलं वरती बघा मस्त झुमर वगैरे लावलेले. भाई काय सुंदर सजवलेलं आहे यार. चला जाऊया मध्ये आता. श्रीरामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्री राम. सियापति रामचंद्र की जय. जय सिया राम. जय श्रीराम. तर मित्रांनो आता ना इथे आरती सुरू होती. आता संपलेली आरती. गाईस तर बघा अयोध्याचं जे राम मंदिर आहे ना तर ते इथे स्ट्रक्चर केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसतंय. आता हे जे पंत्या आहे ना ते कसे लागणार आहे माहिती का. इथे जय श्रीराम लिहिलेलं आहे तर पंत्या त्याच्यावर ठेवणार आहे. म्हणजे पंत्यांनी जय श्रीराम असं लिहिलेलं दिसेल. की बोलो मारुती राया की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. गाईस आणि यावर्षी ना श्रीराम मंदिर आलंय ना मस्त कलर दिसत आहे. बघा किती सुंदर दिसतंय आपलं श्रीराम मंदिर. चला गाईस मी आलेलो आता घरी आणि आता फोडू मस्त फटाके. सुरुवात ड्रोन पासून. ड्रोन फटाके संपवून टाकूयात. एवढे हे काय ते उडतच नाही आकाशात.
तुम्हाला सांगू गाईस, फटाक्यांचा आवाज एवढा तगडा येतोय ना, चारीकडून फटाके फटाके. बघा त्या साईडला फटाके, या साईडला फटाके फोडताय लोक. इथे का हा आहे ना पोपट बॉम्ब आहे, जो असा कचरा करतो. दादू याच्या दूर होशील, हा कसा पण उडतो. ड्रोन आहे. का रे काय ड्रोन आहे नाही, उडत नाही, उडणारं ड्रोन नाही आहे. वेद लहान मुलगा बनलेला आहे आजच्या दिवशी. आता ते किती मजा येते ना, सगळीकडे फटाक्यांचा आवाज. चला तो पाईप आहे ना, त्याला एक तिकडनं. तर काही हा जो ड्रोन फटाका आहे ना, याचं काही गणित समजत नाही आम्हाला. तर पप्पांनी काय आयडिया दिली म्हणे, त्याच्यामध्ये ना एक असं दोरा टाकायचा होता, त्याच्यातून दोरा टाकलेला आहे आम्ही. तिथून तर इथपर्यंत आम्ही बांधलेली आहे दोरी. हा लाव, आता बघू काय होतं, उडेल की नाही. सगळेजण पाहायला लागले काय फटाका आहे. ओ अरे चला चला लाडू फोड, लाडू. ओ बाई पूर्णी गल्ली लाल लाल झाली बाई. असे काही फटाके पाहिजे, मग मजा येते. आधी ते दिवे लाव दादू, दादू आधी ते दिवे लाव. हे कुठल्या कुठे येत आहे लडचे फटाके. दादू सरक. तो बघा, तो छोटे छोटे मुलांचे फटाके फोडतो हवेत ते पण. गाईस सुमित पण मस्त दिवाळी साजरी करतो भाई. मस्त बघा ना त्याचे काय फटाके चालू आहे मागे. पास काय शॉट फोडतोय सुमित. ओ अरे काय खाली फुटला. गाईस आता तुमच्या समोर आम्ही प्रस्तुत करताय म्हणजे आणताय ही गन गाईस, जी फायनली आम्ही घेतलेली होती ना पार्टीला वेडिंगला वगैरे यूज करता. तर आहे ना आता काय करणार आहे, मध्ये मम्मी पप्पांना आजूबाजूला आम्ही तर आहे ना मम्मीच्या हातात देऊ आणि आमच्या हातात मस्त स्मोक बॉम्ब राहतील. ते आम्ही असं थंबनेल पण घेऊ हे भारीवाला. मोबाईलमध्ये घ्यायचं ठीक आहे. तर गाईस आता स्मोक तर लावलेले आम्ही. या मध्ये या तुम्ही, चालू करा, चालू करा. या इथे. दाबा दाबा दाबा. फायनली गाईज आता दिवाळी सेलिब्रेट झालेली. आता आली मजा. खरंच किती भारी झालं ना ते. मला वाटलं की ते होणार नाही, पहिल्यांदा ट्राय करतोय पण ते झालं. आता तू गन सारखी खेळती. मजा आली का रे? भारी होतं का? काढून आता. ओय हे तर बाकीचे आपले यांना तर विचारलेच आपण 12 शॉट 13 शॉट. हे काय आणलं तू? 12 शॉट. हाँ 12 शॉट के आगे बहुत शॉट बोल सकते, ये तो कुछ भी नहीं है. तर गाईस आता फोडणार आहे आम्ही 12 शॉट. लाव रे आरामात लाव, कॅच करून घेऊ. का भरला ओ घाबरू नको रे दादू, घाबरू नको, आम्ही आहे तुझ्या मागे. लावला का? अरे घाबरतो काय? हा अच्छा हे का 12. तर गाईस आता आम्ही आलेले गच्चीवर फोडू मोठेवाले स्काय शॉट. हे ना इथून खालून काय होतं, खालून फोडले तर या अँगलवर येतात आणि इथूनच आहे ना फुटून जाता. गच्चीवरून फोडून वरती जातील अजून. तोड. हो 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 हो. वाव बघा त्या साईडला पण. हा
12 शॉट आहे हे, 12 शॉट. हो, हा. लुक ॲट द स्काय, व्हेरी ब्युटिफुल स्काय, लुकिंग चमकिंग सो मच स्काय इन डिफरंट प्रकारमध्ये. थोड्या वेळात स्काय चमकिंग. ते बघा स्काय रॉकेट सोडिंग, तिथे बघा ते, इथे बघा, सगळीकडे बघा तुम्ही फक्त. वाव, फक्त एकदा हा आवाज ऐका शांततेत. इंडिया ने 411 पता है. हॅपी दिवाळी गाइस, हॅपी दिवाळी एव्हरीवन, हॅपी दिवाळी. कुठे दाखवू मी तुम्हाला. गाइस तर फायनली फटाके फोडून झालेले. आता वाजलेले रात्रीचे 11:15. बाय द वे आम्ही किंवा ना फटाके फोडत होते, मस्त मजा आली. आणि ना मी इथे या ब्लॉगला करतो एंड. एकदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून शुभ दीपावली, हॅपी दीपावली. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.